श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। श्रावण महिन्यातील गुरुवार शुक्रवार या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तसं तर श्रावणी सोमवार, श्रावणी मंगळवार, बुधवार, गुरुवार सगळ्याच वारांना विशेष असं महत्त्व आहे। पण गुरुवार आपल्या सगळ्यांचा जवळचा, कारण महाराजांचा वार त्याच पद्धतीनं आपला गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी करण्याच्या रेमेडीचा सुद्धा वार। दोन्हीही सांगत आपल्याला एकत्र मिळवायची आहे। ती कशी? तर काही सेवा करायच्या, काही उपाय करायचे। कोणते आहेत लगेचच बघूया। सगळ्यात आधी लक्षात घ्या, तुम्हाला गुरुवार म्हटलं ना की जितकं पिवळ्या रंगाचा वापर करता येईल, नुसत्या कपड्यांमध्ये नाही खाण्याचे पदार्थ, हळदीचे उपाय, वेगवेगळ्या ज्या रेमेडी मी सांगत असते त्या का सांगत असते, त्याच्या मागे काय शास्त्र आहे, तर गुरुवारी केलेल्या ज्या रेमेडी असतात हळदीच्या, हळकुंडाच्या, त्यामुळे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो। आणि जेव्हा आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो तेव्हा बाकी सगळे ग्रह बॅलन्स होतात आणि आपल्या आयुष्यामधली प्रगती थांबत नाही। एकमेव गुरु आहेत जे आपल्याला चुकलं तरी मार्ग दाखवतात आणि आपण बरोबर असलं तरी मार्ग दाखवतात। आपण जर एखाद्या गोष्टीचा उत्मात केला तर आपले कान धरायलाही कमी करत नाहीत। ते असतात आपले गुरु, म्हणजेच आपले स्वामी महाराज। आपल्यालाच कळत न कळत कळतं बघा की आपण कुठेतरी चुकलो आहोत आणि त्या दिवशी आपण महाराजांना नजर मिळवू शकत नाही। भले ती घरातली छोटी गोष्ट असू दे किंवा एखादी मोठी गोष्ट असू दे। म्हणून गुरूंच्या नजरेत प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा। सगळ्यात आधी सेवेकडे वळूया। गुरुचरित्र ग्रंथातील 2 अध्याय जे खूप पॉवरफुल असतात, माझं तर यामध्येच असतं बघा सगळं। तर गुरुचरित्र ग्रंथामधील जे 2 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत त्या ह्याच्यामध्ये काय नक्की का वाचावेत किंवा त्याचा अर्थ काय आहे, ते केल्यानं काय होतं, हे थोडक्यात मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर यामध्ये माझे सगळे ग्रंथ आहेत, विषय निघालाय म्हणून दाखवते, बाकी सुद्धा आहेत अजून सुद्धा बघा या ठिकाणी भरपूर ग्रंथ आहेत। पण यामध्ये मी ठेवत असते सत्यनारायण पूजा विधी आहे, त्याच पद्धतीने श्री संक्षिप्त भागवत आहे, नित्यसेवा स्तोत्र मंत्र आहे, चातुर्मासाचे ग्रंथ आहे, स्वामी समर्थ चरित्र सारामृत आहे, दुर्गा सप्तशती आहे, हनुमान चालीसा आहे, कुंकुमार्चन विधी आहे, असे अनेक ह्याच्यामध्ये गुरु सप्तशती सार आहे। हे अनेक ग्रंथ माझे यामध्ये कायम असतात, म्हणजे मी रोजच्या वाचनातले ग्रंथ यामध्येच ठेवते। दुर्गा सप्तशती अर्थातच रोज होत नाही, शुक्रवारी होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या 2 ग्रंथांचा अर्थ समजून सांगणार आहे। सगळ्यांकडनं तुम्ही ऐकलं असेल 14वा अध्याय आणि 18वा अध्याय का वाचावा, पण आज त्याच का वाचावा नाही, नुसतं वाचावा हे आपण ऐकतो, बरोबर आहे ना। तर 14व्या अध्यायामध्ये सगळ्यात आधी इथं दिलेलं आहे घोर कष्टोद्धारण स्तोत्र, जे दररोज किंवा गुरुवारी पठण करायचे आहे। त्याच पद्धतीने हा जो अध्याय 14वा आहे तो आपल्याला गुरुवारपासून सुरू करायचा आहे। त्याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगते मी। फलश्रुती: श्री गुरूंच्या चरणी दृढ विश्वास, अतूट श्रद्धा ठेवून श्री गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाचे 6 महिने नियमपूर्वक आणि नित्य पठण केल्यास उद्भवलेली अडचणे, संकटे, हितशत्रू, प्रापंचिक अडचणी, आजार, अकाली मृत्यू यांचे निवारण होऊन गृहसौख्य, समृद्धी आणि समाधान प्राप्त होते। उपासनेचा कालावधी 6 महिने, प्रारंभ करायचा आहे गुरुवारी। 12 वर्षावरील कोणीही या व्यक्तीने सेवा करायची आहे। शुचिरभूत राहायचं आहे, म्हणजे स्नानादी करूनच बसायचं आहे। वागण्यात सदाचार ठेवायचा आहे। उपवासाचे बंधन नाही। उपासनेची म्हणजे हा ग्रंथ वाचण्याची वेळ निश्चित असावी। पठण सेवेत खंड पडू देऊ नये। वेळेच्या आधी तुमची इच्छा पूर्ण झाली तरी उपासना 6 महिन्याचीच करावी। सोहळ्याने म्हणजे आंघोळ केल्यावर वाचन करावा। वाचन करताना अखंड दीप लावावा। उपासनेचा संकल्प म्हणजे उद्या संकल्प करूनच या ग्रंथाचा प्रारंभ करावा। गंध लावावे, वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा, घरातील देवांची पूजा करावी, श्री गुरु दत्तात्रयांच्या प्रतिमेची मूर्ती स्थापना करावी, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य अशी पंचोपचार पूजा करावी, दत्त मंत्राचा जप करावा आणि अध्याय 14व्या वाचन करावे। सायंकाळ मंत्रपुष्प म्हणून झाल्यावर प्रार्थना करावी।
संध्याकाळी स्नान करून धूप दीप आणि नैवेद्य दाखवावा, नमस्कार करावा. यांतु देवगणः सर्वे पूजामादाय मामकीम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च. हा मंत्र म्हणून गंधाक्षता संध्याकाळी व्हाव्यात. संकल्पित उपासना पूर्ण झाल्यावर दिनशुद्धी पाहून सांगता करावी. दत्तात्रेयांना अष्टोत्तर नामावली किंवा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा 108 वेळा उच्चार करून दुधाने अभिषेक करावा. नित्याप्रमाणे पूजन आणि अध्याय वाचन करावे. हे आहे उपासनेची सांगता. दत्तात्रेयांना महानैवेद्य दाखवावा आणि एका ब्राह्मणाला किंवा बटूला भोजन आणि दक्षिणा एखादे वस्त्र द्यावे. म्हणजे तुम्हाला अध्याय 14वाचा हे कळला का करावं. आता बघणार आहोत तो अध्याय 18वा. हे म्हणजे इतकं प्रभावी आहे. तुम्ही हातात घेऊन बघा. संपूर्ण भरभराट व्हावी, घरात लक्ष्मी नांदावी यासाठी दत्त उपासना. गुरुचरित्रातील 18वा अध्याय हा कशासाठी वाचतात तर आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी म्हणून वाचतात. तर हा सुद्धा ग्रंथ नियमपूर्वक 6 महिने ह्याचा सांगितला तसाच उद्यापासून 6 महिने. अर्थातच यामध्ये मासिक पिरियडचे जे दिवस आहेत ते तुम्ही स्किप करू शकता. नियमपूर्वक जर पठण केले तर आर्थिक अडचणी, दारिद्र्याचे निरासन, गुरूंच्या कृपासादाने नोकरी मिळते, धंद्यात यश, अर्थप्राप्तीचा योग्य मार्ग, लक्ष्मी स्थिर राहते, घरात सुख शांती समाधान नांदते, कर्जमुक्ती होऊन कल्याण होते, घरात चोरी होत नाही. 18वा अध्यायाच्या सूचना. उपासना म्हणजे एकूण 6 महिने करावी. गुरुवारी प्रारंभ करावा. सेम 12 वर्षाच्या पुढे कोणीही करू शकतं. शुचिर्भूत असावे. उपवासाचं बंधन नाही, मात्र उपासनेची वेळ निश्चित धरावी. बाकी सगळे नियम दोन्हीचेही सारखे आहेत. 18व्या अध्यायाचे वाचन करावे. दत्त मंत्राचा जप करावा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या लक्ष्मी मंत्राचा 8 वेळा जप करावा जेव्हा आपण 18वा अध्याय वाचतो. या लक्ष्मी मंत्राचा 8 वेळा जप करून मंत्रपुष्प म्हणून झाल्यावर दत्तप्रभूंना आणि महालक्ष्मीला आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून विनंती करावी. सायंकाळी स्नान वगैरे करून महालक्ष्मीला धूप दीप दाखवून नमस्कार करावा आणि जेवणापूर्वी यांतु देवगणः सर्वे पूजामादाय मामकीम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च हा मंत्र म्हणून गंधाक्षता वाहून याचा हे करावं. म्हणजे संध्याकाळी आपल्याला कसं आपण वेगळी पूजा मांडणार नाहीये त्यामुळं याची गरज जास्त नाहीये. पण जर मांडली नसेल तरी पण संध्याकाळी हा मंत्र जो त्या ग्रंथामध्ये दिलेला आहे तो म्हणायला आपल्याला विसरायचा नाहीये. तर ही अशी साधी भोळी सोपी सेवा आहे. उद्यापासून निश्चितच करा. आणि छोटे छोटे उपाय नेहमीचे तुम्हाला पाठ झालेत. उद्या दुधात हळद घालून तुळशीला व्हावे. आंघोळीच्या पाण्यात हळद घालावी. हळदीचे लेपन किंवा हळदीचा स्प्रे दरवाजामध्ये मारावा. हळदीने स्वस्तिक दरवाजावर काढावे. दरवाजा स्वच्छ पुसावा. भगवान विष्णूंना करंगळीच्या शेजारच्या बोटाने म्हणजे अनामिकेने हळदीचा टिळा लावून तो आपल्या कपाळी लावावा. अत्तर लावावे. हे छोटे छोटे उपाय आहेत जे आपण नेहमी करतो. हळदीमुळे आपला गुरु स्ट्रॉंग होतो आणि आपल्या आयुष्यात कल्याण होण्यास मदत होते. पिवळे वस्त्र धारण करावे. पिवळा नैवेद्य जसे की केळ असेल पिवळे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करावा. पिवळे दान करण्याचा प्रयत्न करावा. पिवळे दान म्हणजे अगदी 1 डझन केळी घेऊन केंद्रामध्ये मठामध्ये वाटली तरीही हरकत नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये काही लिहू शकता. श्री स्वामी समर्थ लिहू शकता. ओम नमः शिवाय लिहू शकता कारण श्रावण महिना चालू आहे. त्याच पद्धतीने अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहू शकता. दत्त कृपा लिहू शकता. काहीही लिहू शकता. व्हिडिओ आवडला असेल एक लाईक एक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.